नमस्कार, शुभ सकाळ. मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज आहे चतुर्थी आणि चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप अशा शुभेच्छा. आणि कुरकुरे खात शुभेच्छा द्यायला लागले. तर ना छान अशी छोटी छोटी वांगी आहेत बरं का. तर काल यांनी गेलते समीर भाऊजींच्या घरी, तर त्यांनी वांगी अशी दिलेत आणि माझा डबा पण तिथं होता. तर डब्यामध्ये छान असं फोडणीचं वरण दिलं होतं. तर मला काय खाता आलं नाही वरण, ह्यांनीच खाल्लं फक्त. का तर आम्ही तर काल गेलो होतो कीर्तनाला आणि तिथं महाप्रसाद होता, त्यामुळे महाप्रसाद घेऊनच आलो तिथून. तसं कसं प्रसाद न घेता यायचं, त्यामुळं तिथंच झालं आमचं सगळं. म्हणजे आम्ही तिघी चौघी पण गेलतो, ह्यांनी काय आलं नव्हते. मग ह्यांनी खाल्लं वरण आणि आता वांगी ना त्यांनी दिलेले आहेत. म्हणलं चला आता आहे फ्रेश त्यांच्या रानातली, तर करूया म्हटलं. तर थोडंसं आहे वरण शिल्लक. हा, वांग्याची भाजी. हा, तर ज्ञानेश्वरी पारायण आहे ना, त्यामुळं सप्ताह तर 7 दिवस, त्यामुळं सकाळचं असतं पारायण. आणखी सकाळचं पारायणला सुद्धा खूप बसायची इच्छा होती. तर माहेरी तिकडे मी बसत होते त्यावेळी कसं वेगळं होतं, आता कसं बसता येत ना, आलं सगळं आवरून जायचं होत नाही. मग आता तर संध्याकाळी आपलं तेवढं कीर्तन ऐकायला आवडतं मला. कीर्तनाला फक्त मग जाते मी. तरी पण एका दिवस होतं, एका दिवशी होत नाही. तर काल काय गेले, काल गेलते, परवा दिवशी गेले नव्हते. मग आता बघू, असं आपलं जमल तसं जायचं. आता म्हटलं चला स्वयंपाक करूया. तर आज चतुर्थी आहे म्हणून, माझी नसते चतुर्थी, पण चतुर्थी निमित्त आज मॅडमने चहा ठेवलाय. तर लवटे मॅडमच्या घरी चहाला जायचंय. म्हटलं थोडाफार स्वयंपाक आवरूया, का तर एकदा गेलं की परत वेळ लागतोय तिथं, असं होते. एकदा सगळीजण जमलं आणि गप्पा चालू झाल्या म्हणजे, म्हणून मग म्हटलं थोडंफार तरी स्वयंपाक आवरून जाऊया. तर अगोदर असं काम करून ना भरलेली वांग्याची भाजी बनवणार आहे. तर शेंगदाण्याचं कूट, हळद आणि तिखट, मीठ, तर ना असं सगळं घेतलंय. थोडंसं धने पावडरची पूड आहे, ती पण घेणार आहे. सगळं मिक्स करायचं आहे. आणि लसूण खोबरं पण ना थोडं बारीक करून ठेवलेलं आहे मी. तर असं हे आहेच. तर ह्यामध्ये ना त्या मिश्रणात तेल सुद्धा काय काय जण घालतात बरं का, पण नको पाणी टाकायचं. तर ह्या मिश्रणात तेल सुद्धा घालून काय काय जण भिजवतात. आता हे सगळं वांग्यामध्ये आपल्याला मिक्स करून भरून घ्यायचं. तर अशा प्रकारे आता सगळं भरून घेते वांगे छोटे छोटे. अनु काय करते? खाल्लं होत्या लेट आलं उडतंय तसं. मी जिथले उठले म्हणलं तू हलवायला लागली. गेले वाटते की कुठं नाही. तर कुकरला भात पण इकडं लावलाय आणि म्हणलं आता करावं इकडं भाजी. जिरे आणि लसूण खोबरं टाकलं. आता झाकून ठेवते, भाजी होते तयार. कोथिंबीर, काकड्या तर इतक्या महाग आहेत ना उन्हाळ्यामुळं. 30 रुपये पावशेर काकड्या. मुळा तेवढा स्वस्त होता 10 रुपये. मुळा तेवढा 10चा आणलाय. मागचा मुळा तसाच राहिलाय का नाही. अगं घेऊ नको म्हणत होती, मुळा अजून घेतला. आणि भेंडी आणली 25 रुपये पावशेर. टोमॅटो आणले. कशा होते बाई टोमॅटो सर खाणं साईडला सर तू. आणि कैऱ्या 20 रुपयाला 4 आणल्या. तर कैऱ्या सुद्धा महाग आहेत बरं का. 20ला की नाही 4च दिल्या, एक एक्स्ट्रा सुद्धा दिली नाही. आणि शेंगाची पेंडी सुद्धा 20 रुपये. तर महाग झाले सगळंच उन्हाळ्यामुळं, जास्त नाहीये.
मटकी तेवढी आणली, भिजवायला होईल म्हणलं म्हणून आणली, विसरली होती. कांदा वगैरे. चला आता सगळं भाजी भरून ठेवणार आहे. आणि कीर्तनाला जायचं आहे त्यामुळं स्वयंपाक यांचा आवरायचा आहे मला. हा त्यात बरी ठेवणार भरून, ठेव फ्रीज मध्ये. राहणू लागले जेवायला आणि मंदिरात चाललोय, स्वयंपाक वगैरे केला आणि आता लवकरच आज जाणार आहे. रोज वेळ होतोय जायला. आम्ही कीर्तनाला जाऊन आलो तरी यांचं जेवण झालं नाही. स्वयंपाक करून गेले होते तरी मी, आणि कोशिंबीर, घेवडे, शेंग, चपाती सगळं केलं होतं ताजच. चपात्या पण केल्या होत्या आज सकाळी, जास्त काय चपात्या नव्हत्या केलेल्या त्यामुळं. तर यांचं काय काम चाललं होतं मोबाईलचं, त्यामुळं जेवण यांचं झालं नाही. मागता आल्यावर जेवायला यांना वाढलं आणि आणून केले खेळणी पसारा. तिथं आज इतकं आणून दमवलं ना, मंदिरामध्ये झोपायला लागली होती. आणून कीर्तनाला गेलो होतो ना, आणू इतकं आज दमवली. रोज खेळती, ऐकत बसती. आज गेल्यावर जरा वेळ बसली तरी खाऊ घेऊन गेलो होतो तिला डब्यातला, फरसाणा थोडासा नेला होता खायला म्हणलं. खाल्ली आणि जी झोपली, परत उठवल्यावर संपल्यावर सगळं उठली मगच. तर आलो मग आत्ता, आणि मग तर म्हटले मी जेवलोच नाही. म्हणलं आता म्हणलं जेवायला वाढावं. आणि आज सुद्धा कीर्तन खूप छान होतं.